श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवपुराणानुसार काही अत्यंत महत्त्वाचे प्रभावशाली असे उपाय. त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला नवीन असताल तर चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा. भगवान महादेव हिंदू धर्मशास्त्रात अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवाला देवाधिदेव महादेव असं म्हटलं जातं. महादेव हे सृष्टीचे चालक म्हणूनही ओळखले जातात. महादेव हे उग्ररूपाचे देव म्हणून जसे ओळखले जातात तसेच महादेव किंवा शंकर यांना सदैव ध्यानमग्न रूपातही पाहिलं जातं. आपल्या ध्यानमुद्रेचा भंग कोणीही करू नये असा त्यांचा आदेश असतो. एकदा माता पार्वतीने ही तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचा तिसरा डोळा उघडला गेला होता आणि त्यांच्या तिसऱ्या डोळ्याच्या तेजाने पृथ्वीचा विनाश झाला होता. हे असे महादेव असले तरीही त्यांना आणखी एका नावाने ओळखलं जातं. हे नाव म्हणजेच भोलेनाथ. यांचं भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी आपण आज काही अत्यंत असे महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत जे आपल्याला महादेवाचं दर्शन घेताना केले जाऊ शकतात. आपण दीर्घकाळापर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी. शिवलिंगावर पूजेत बेलपत्र, दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते. जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर तुम्ही नियमितपणे भगवान शंकराची पूजा नक्कीच करा. जर एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळत नसेल तर त्यांनी सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करावी. सोमवारी रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा. हा उपाय 41 सोमवार नियमित करा. असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात आणि त्यांची आर्थिक समस्या दूर करतात. यासोबतच पैशांची बचत करण्यातही फायदा होतो असं देखील सांगितलेलं आहे. सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात. हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. शिवरक्षा स्तोत्राचा जाप करा. अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचा जाप करा. या उपायाने तुम्हाला फायदा होईल. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकाल. महादेवाला तूप, साखर आणि पिठाचा नैवेद्य अर्पण करा. घरात सुख समृद्धी हवी असल्यास शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाने बनवलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची आरती करा. या उपायाने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहील. यामुळे भगवान भोलेचा आशीर्वाद देखील मिळेल. शंकराला बेलपत्र अर्पण करा. भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे. बेलपत्र, ओक, गंगेचे पाणी, चंदन आणि अक्षता सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे. असं केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. नंतरचा उपाय आहे तो म्हणजे धतुरा आणि धतुरा दूध अर्पण करा. सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे. दुधाचा अभिषेक करून महादेवाला खूप प्रसन्न होतात. महादेवाला धतुरा खूप आवडतो म्हणूनच त्यांना नक्कीच धतुरा देखील तुम्ही सोमवारी अर्पण करा. आता त्यानंतरचा उपाय आहे शंकराला पांढरे वस्त्र. शंकराला तुम्ही पांढरे वस्त्र दान करा. सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात. असे मानले जाते की या दिवशी दूध, साखर, पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तीला दान करावे. या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडून जसे शक्य होईल तसे तुम्ही पांढरे वस्त्र असो हे दही, दूध हे नक्कीच दान करा. भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी शिवलिंगावर 5 वेगवेगळ्या प्रकारची फुले अर्पण करावे. याने देखील तुमच्या मनातील इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल.
तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.